पुण्याच्या बदलत्या रूपात अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या, पण प्रभात रोडच्या अगदी सुरुवातीला अन्नाचा खमंग सुवास दरवळणारे एक नाव 5 दशकांनंतरही तितक्याच दिमागात उभे आहे, ते म्हणजे दर्शन. 1976 मध्ये एका छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास आज 50 वर्षांचा झाला आहे. ही केवळ एका रेस्टॉरंटची यशोगाथा नाही, तर ती कष्ट, निष्ठा आणि चवीची कधीही तडजोड न करणाऱ्या एका कुटुंबाची धडपड आहे. 1976 साली शीतल आहुजा यांनी या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पुण्यातील प्रसिद्ध द्वारिका रेस्टॉरंटचे संस्थापक लालजीभाई ठक्कर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सुरुवातीला हॉटेल व्यवसाय सोपा वाटला असला तरी वास्तवात तो अपार कष्टाचा होता. पहाटेच्या वेळी स्वतः मंडईत जाऊन भाजीपाला पारखून घेण्यापासून ते रात्री स्वतः शटर ओढेपर्यंत शीतलजींनी दर्शनचा पाया स्वहस्ते रचला. सुरुवातीला केवळ ज्यूस बार असलेल्या या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीनुसार एक एक पदार्थ वाढत गेला आणि आज 150पेक्षा जास्त पदार्थांची रेलचेल असलेले हे पुण्याचे आवडते फूड डेस्टिनेशन बनले आहे. दर्शनच्या यशाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांची गुणवत्तेशी असलेली बांधिलकी. आजही येथे MSG, कृत्रिम रंग किंवा संरक्षक यांचा वापर पूर्णपणे निषिद्ध आहे. स्वतःचे शुद्ध पाण्याचे फिल्ट्रेशन आणि बर्फाची मशीन, स्टेनलेस स्टीलच्या हायजेनिक ज्यूस मशीन्स आणि दररोज मार्केटमधून येणारा ताजा भाजीपाला आणि फळे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच जेव्हा कुणाला रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी हटके आणि तरीही पोटाला त्रास न देणारे हवे असते, तेव्हा दर्शन हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या व्यवसायाचे वेगळेपण म्हणजे येथील कर्मचारी. मॅनेजर विन्सेंट गेल्या 45 वर्षापासून येथे कार्यरत आहेत. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील गंगाद्वार गावाशी दर्शनचे अनोखे नाते जुळले आहे. आज या गावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती दर्शनमध्ये किंवा त्यांच्या जस्ट कॅज्युअल्स या ब्रँडमध्ये काम केलेले आहे. काही वेळा तर वडील आणि मुलगा दोघांनीही एकत्र काम केले आहे. हा केवळ व्यवसाय नसून 300 कुटुंबांचा एक मोठा दर्शन परिवार आहे. 2014मध्ये कुणाल आणि विशाखा या दुसऱ्या पिढीने व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी प्रदीर्घ अनुभवाला आधुनिक मॅनेजमेंटची जोड दिली, ज्यातून 2018मध्ये बाणेर येथे दुसरी यशस्वी शाखा विस्तारली. शीतलजींच्या पत्नी श्रीमती लवीना आहुजा यांनी या प्रवासात दिलेला खंबीर पाठिंबा आणि श्रद्धा काळे यांनी सांभाळलेली आर्थिक शिस्त यामुळे हे साम्राज्य विस्तारले आहे. ह्या 50 वर्ष पूर्ण झाली तर ह्याच्यात खूपच आनंद होतो आणि ह्याचं टोटल हे लोकांना जातं. माझे जो स्टाफ आहे, माझी फॅमिली आहे आणि सगळे जे कस्टमर्स रेग्युलर आहे, तर हे सगळं बघून मला खूपच आनंद होतो की 50 इयर्स वी कुड मेंटेन आणि ते एकत्र मला सगळे ठेवता आले. सुरू झालं तेव्हा कसा हा नुसता एक दिवसभर होता. त्यानंतर ग्रॅज्युअली एक एक आपण आयटम वाढवत गेलो आणि जे आयटम तेव्हा नुसतं फाईन डाईन किंवा 5 स्टार मध्ये मिळायचे ते एक एक इंट्रोड्यूस करत गेलो आपण. आणि त्या आता बर्गर तेव्हा 50 वर्षापूर्वी किती फार कमी ठिकाणी असायचा आणि हे बर्गर पण आपण काय केलंय की एकदा इंडियनाइज आहे. जे बर्गर जायंट्स आहेत ते कोल्सला वापरतात. तर आपण जी घरी चटणी खातो ते आम्ही चटणी यूज करतो. तर हे सगळं पुणेरी आणि लोकलाइज आहे, जे आपल्याला सूट करेल ते प्रोडक्ट्स आहे. आणि असेच फक्त एक नाही, अनेक आयटम्स आहे. जे सुफले आहे ते नुसतं फाईन डाईन मध्ये मिळायचं किंवा एगलेस कॅरमेल कस्टर्ड आजही कुठेही मिळत नाही. तर आपण एगलेस देतो कारण इथं 75% ते 80% गुजराती मारू गिराईक आहेत, जे व्हेजिटेरियन, ज्यांना अंड पण चालत नाही. तर असेन्शियली आम्ही 100% व्हेजिटेरियन आहोत. इन्क्लुडिंग जी जेली वापरतो ती पण बिना जिलेटिनची वापरतो. तर हे असे सगळे आयटम्स आपण डेव्हलप करत गेलेलो आहे. मे असंच हळूहळू वाढवता येईल, आयटम्स वाढवता येतील आणि अजून ब्रांचेस आपल्याला उघडता येतील. आता कसं सोपं झालेलं आहे कारण आता SOPs आहेत, सगळं स्टँडर्डाइज आहे, सगळे इन प्लेस आहे. सगळं जे आधी मिकॅनाइज नव्हतं ते सगळं मिकॅनाइज आहे. तर जास्त काम करता येतं, जास्त प्रोडक्शन करता येतं, तर आपल्याला अजून वाढवता येते. पण आम्ही ते वाढवायच्या मागे नाही आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, रिटेन्शन आणि क्वालिटी जी आहे ती मेंटेन करण्याचे त्यात जास्त हे करतो आणि हायजीन साठी जास्त जोर देतो. मी सांगितलं जसं की मेन ज्यांना पहिलं म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट, सेकंड स्टाफला जे त्यांचा क्रेडिट देणे, अक्नॉलेज करणे, त्यामध्ये तेवढेच आमचे वेंडर्स पण इम्पॉर्टंट आहे जे सप्लाय करतात आणि सर्वात जास्त कस्टमर्स. ते कस्टमर टिकून आता
त्या काळी जर समजा 100 रेस्टॉरंट होते तर आज आहेत 10,000 रेस्टॉरंट आहेत, पण तरी पण आम्ही टिकून आहोत म्हणजे त्यांचा सपोर्ट जास्त असल्यामुळेच हे करतोय आपण.